मित्रांनो, नुकताच डोनाल्ड ट्रम्पचा एक इंटरव्ह्यू समोर आलाय. त्या इंटरव्ह्यूमध्ये ट्रम्प म्हणतो की भारताने अनेक वर्ष अमेरिकेवर मोठे टॅरिफ लावले, भारताने अमेरिकेकडून मोठा पैसा कमवला. आणि उदाहरण देताना त्यांनी हार्ली डेव्हिसनचं दिलं की हार्ली डेव्हिसन ही बाईक, ही गाडी विकण्यासाठी भारताने 200% टॅरिफ लावलं होतं आणि त्यामुळे ती गाडी आता भारतामध्ये विकू शकत नाहीत किंवा त्यांना इकडच्या लोकांसोबत करार करावा लागला. आता वेळ अमेरिकेची आहे. आता अमेरिका भारताकडून पैसा कमवणार. आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर ट्रम्प एक शब्द फेकतो, एक वाक्य फेकतो, ते म्हणजे मोदी माझे चांगले मित्र आहेत, ते मला सहकार्य करतील. आता प्रश्न असा आहे की जर मोदी तुमचे चांगले मित्र आहेत तर मित्राबद्दल अशी भाषा का? आणि जर ही भाषा योग्य आहे तर मग ही मैत्री नेमकं कुणाच्या फायद्यासाठी सुरू आहे? मला नेहमी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ते म्हणजे आपल्या देशात ज्या गोष्टीला परराष्ट्र धोरणाचं मोठं यश म्हणून दाखवलं जातं, त्याच गोष्टीकडे जर तुम्ही दुसऱ्या बाजूने जर पाहिलात तर ती तडजोड वाटू लागते मला. एक प्रकारे कॉम्प्रोमाइज. मोदीजी अमेरिकेसोबत फक्त कॉम्प्रोमाइज करतात, ते झुकतात. ट्रम्प असो किंवा अमेरिका, ते उघडपणे सांगतात की बाबा आम्ही आमचा फायदा पाहतो, पण भारताचा फायदा नेमकं कोण पाहतंय याचं उत्तर सध्या कोणाकडे नाही आहे. आज अमेरिकेने भारतावर टॅरिफ अडवले, त्याचा फटका नेमकं बसतो कोणाला? एखाद्या मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला का कोणत्या उद्योगपतीला? यातील कोणालाच नाही. फटका बसतो त्या शेतकऱ्याला ज्याचा माल परदेशात जातो, त्या वस्त्रोद्योग करणाऱ्या कामगाराला ज्याच्या कारखान्यातील जी वस्तू आहेत, टेक्स्टाईल मटेरियल आहे, ज्याची निर्यात होते, त्याच्यावर फटका बसतो. त्या छोट्या उद्योगाला ज्याचा व्यवसाय अमेरिकन बाजारावर अवलंबून आहे. आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणि गंभीर मुद्दा हा आहे की काही वर्षापूर्वी भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल विकत घेत होता. पण अमेरिकेच्या दबावानंतर आणि निर्बंधानंतर वातावरणातील परिस्थिती बदलते आणि प्रश्न असा आहे की भारत खरंच पूर्णपणे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवतो का नाही? कारण अमेरिकेच्या दबावानंतरनं भारताने रशियाकडून तेल घेणं बंद केलं आहे. म्हणजे कोणत्या शक्तीसमोर आपण आपले निर्णय बदलतोय? आणि हे सगळं जे आहे ना, आपली गोदी मीडिया लपवून ठेवते. गोदी मीडिया मात्र यावर प्रश्न विचारायला तयार नसते. ते ट्रम्पच्या पूर्ण भाषणातील फक्त शेवटचे 5 शब्द दाखवतील. मोदी माझे चांगले मित्र आहेत. पण मित्र म्हणण्याआधी ट्रम्पने भारताबद्दल काय बोललं, भारताकडून पैसा कमवण्याची जी भाषा केली त्या भाषेवर ते बोलणार नाहीत. किंवा भारतातील उद्योग आणि सामान्य जनतेवर त्याचा काय परिणाम होईल हे दाखवण्याची हिंमत आपल्या गोदी मीडियामध्ये नाही आहे. कारण त्यांना आपल्या देशातील जे धोरणात्मक चर्चा आहेत ती कमी दाखवायची आहेत आणि प्रतिमेवर जास्त चर्चा करायची आहेत की आपण विश्वगुरू आहोत.